नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी खूप छान रीडिंग घेऊन आली आहे, पिक अ कार्ड रीडिंग. अ, पिक अ कार्ड रीडिंगचा सब्जेक्ट हा आहे, की येणारे 3 महिने जे आहेत पुढचे, त्याच्यामध्ये तुमचं करिअर, फायनान्शियल ग्रोथ आणि तुमची लव्ह लाईफमध्ये काय बदल होणार आहे. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 3 इमेजेस दिसत असतील. तर त्या इमेजेसला तुम्ही टिक करा. ज्या फाईलकडे, ज्या इमेजेसकडे तुम्ही अट्रॅक्ट होता, ती तुम्ही निवडा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टाईम स्टॅम्प पण दिलेला आहे. तर तुम्ही थेट तुमची तिथे रीडिंग बघू शकतात. हॅलो, फाईल नंबर 2. सध्या तुमची परिस्थिती जी आहे, जी करंट एनर्जी जी आहे तुमची, ती तुम्ही ना कुठेतरी अडकलेले दिसतायत परिस्थितीमध्ये एखाद्या. अ, ती परिस्थिती तुमचं नातं असू शकतं, तुमचं करिअर असू शकतं, काहीही असू शकतं. पण तुम्ही आता सध्या ना एका गोष्टीमध्ये खूप स्टक झालाय. तुम्हाला सुचत नाहीये, की मी काय करू? अ, कसं मी बाहेर पडू? पण येत्या 3 महिन्यामध्ये तुम्ही या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचे खूप मोठे चान्सेस आहे. तुम्ही थोडासा एफर्ट्स लावा. युनिव्हर्स पण तुम्हाला गाईडन्स करेल, की कशा पद्धतीने तुम्ही या परिस्थितीतून मार्ग काढू शकता. जर येत्या 3 महिन्यामध्ये आपण पाहणार आहोत, की तुमचं करिअर कसं असणार आहे. तर करिअर खूप छान आहे तुमचं. नवीन सुरुवात आहे, नवीन करेज आहे तुमच्यामध्ये. हे करिअर मला ना जास्त करून स्किलवर जास्त वाटतं, की जे स्किल अ, खूप छान आहे. जसं की गाणं आहे, पेंटिंग झालं, डान्स झालं किंवा एखादं तुमच्याकडे खूप छान सोशल मीडिया झालं. अ, छान स्किल आहे तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी ना तुम्हाला अ, कामं मिळण्याचे चान्सेस आहे. त्याच्यासाठी तुम्ही अ, तुमचा एक छोटासा बिझनेस किंवा नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकतं. नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील. मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही मॅनिफेस्टेशन पण करत असाल, की नवीन जॉब लागू दे. जॉबसाठी, करिअरसाठी जर तुम्ही मॅनिफेस्टेशन्स करत असाल, तर येस, येत्या 3 महिन्यामध्ये तुमचं हे जे काही मॅनिफेस्टेशन आहे, ते पूर्ण होईल. आणि काहींना जर त्यांचं स्किल कळत नसेल, की मी कुठला स्किल एन्हान्स करू, तर जे हिडन जे तुमचं स्किल आहे, ते येत्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कळेल, की माझ्यामध्ये कुठली स्किल आहे म्हणून. आणि त्या स्किलनुसारच तुम्ही काम करा त्याच्यावर. येत्या 3 महिन्यामध्येच तुमचं फायनान्शियल कसं असेल, तर तुम्ही फायनान्शियलमध्ये तुम्ही थोडंसं जगलिंग करणार, की मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू? मी अजून सेकंड ऑप्शन इन्कम सोर्ससाठी जर तुम्ही बघत असाल, तर ते. तुम्ही फायनान्शियलमध्ये थोडंसं तुमचं जगलिंग असेल, तुमचं माइंड थोडंसं फ्रिकली असेल, की हे करू का? ते करू का? हे केल्याने काय होईल? खूप विचार करणार. तसं करू नका. थोडंसं आहे ना स्वतःला फ्रीडम द्या. अ, जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट न करता छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट करून बघा आणि करताना ते फ्री ठेवा. काय होईल, कसं होईल, करू का नको असे विचार नका करू. फ्री ठेवा स्वतःलाच. स्वतःला जेव्हा फ्री ठेवणार ना, तर तुम्हाला त्या छोट्या इन्कम इन्व्हेस्टमेंट असेल किंवा छोटी तुमचं इन्कम सोर्स असेल, तर ते तुम्हाला कळेल, की कसं आहे, कसं नाही. तुम्ही त्याला ॲनलाईज करू शकताय. त्याच्यामुळे जास्त विचार नका करू, जास्त जगलिंग नका करू. स्वतःला फ्री ठेवा. रिलेशनशिप्समध्ये येत्या 3 महिन्यामध्ये खूप सुंदर आहे काळ. अबंडंट आहे. तसं तुमच्या लव्ह लाईफमध्ये इतकं काही इश्यू मला दिसत नाही. आधी पण नव्हता आणि आता येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पण नाही आहे. खूप छान आहे. अबंडंट होईल. अजून खूप सुंदर तुमचं जे प्रेम आहे ते बहरेल. खूप सुंदर. गिव्ह म्हणजे तुम्ही एकमेकांची अजून काळजी घेणार, एकमेकांवर अजून प्रेम करणार तुम्ही. अ, सुंदर आहे तसं. खूप छान आहे. इतकं काही असं मेजर काही मला दिसत नाही. आणि काही खास लोकांसाठी जर ते प्रेग्नन्सीचा जर ते विचार करत असतील किंवा त्याची वाट जर पाहत असाल प्रेग्नन्सीची, तर येत्या 3 महिन्यामध्ये त्याचे चान्सेस दिसतायत,
खुशखबर मिळण्याचे चान्सेस दिसत आहेत मला. अ, त्याच्यामुळे ते पण आहे. प्रेग्नन्सीचे पण चान्सेस आहे. एकूणच तुमचं लव्ह लाईफ जे आहे ना, ते खूप प्रेमळ आहे, खूप सुंदर आहे. आणि एंजल्स तुम्हाला सांगते, की येस. कार्ड आले येस. तुमचा हा 3 महिने जे आहे ना, ते खूप छान जाणार आहे. ते येस. आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत. जसं तुम्ही आता जे सध्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहात, त्याच्यातूनही तुम्ही बाहेर निघणार आहात. त्याच्यासाठी पण ते येस आलेलं आहे. किंवा तुमचे अजूनही काही छोटे-मोठे क्वेशन्स असतील, तर त्या क्वेशन्सचे आन्सर पण येसच आहे. एकंदरीत रीडिंग खूप सुंदर आहे, खूप सटल आहे. अं, जर तुम्हाला ही माझी रीडिंग रेझोनेट जर झाली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. थँक यू. हॅलो पाईल नंबर 2. सध्या तुमची परिस्थिती जी आहे, जी करंट एनर्जी जी आहे तुमची, ती तुम्ही ना कुठेतरी अडकलेले दिसतायत परिस्थितीमध्ये एखाद्या. अ, ती परिस्थिती तुमचं नातं असू शकतं, तुमचं करिअर असू शकतं, काहीही असू शकतं. पण तुम्ही आता सध्या ना एका गोष्टीमध्ये खूप स्टक झालात. तुम्हाला सुचत नाहीये, की मी काय करू? अ, कसं मी बाहेर पडू? पण येत्या 3 महिन्यामध्ये तुम्ही या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचे खूप मोठे चान्सेस आहे. तुम्ही थोडंसं एफर्ट्स लावा. युनिव्हर्स पण तुम्हाला गाईडन्स करेल, की कशा पद्धतीने तुम्ही या परिस्थितीतून मार्ग काढू शकता. जर येत्या 3 महिन्यामध्ये आपण पाहणार आहोत, की तुमचं करिअर कसं असणार आहे. तर करिअर खूप छान आहे तुमचं. नवीन सुरुवात आहे, नवीन करेज आहे तुमच्यामध्ये. हे करिअर मला ना जास्त करून स्किलवर जास्त वाटतं, की जे स्किल अ, खूप छान आहे. जसं की गाणं आहे, पेंटिंग झालं, डान्स झालं, किंवा एखादं एक तुमच्याकडे खूप छान सोशल मीडिया झालं. अ, छान स्किल आहे तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी ना तुम्हाला अ, कामं मिळण्याचे चान्सेस आहे. त्याच्यासाठी तुम्ही अ, तुमचा एक छोटासा बिझनेस किंवा नवीन अपॉर्च्युनिटी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकतं. नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील. मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही मॅनिफेस्टेशन पण करत असाल, की नवीन जॉब लागू दे. जॉबसाठी, करिअरसाठी जर तुम्ही मॅनिफेस्टेशन्स करत असाल, तर येस, येत्या 3 महिन्यामध्ये तुमचं हे जे काही मॅनिफेस्टेशन आहे, ते पूर्ण होईल. आणि काहींना जर त्यांचं स्किल कळत नसेल, की मी कुठला स्किल एन्हान्स करू, तर जे तुमचं स्किल आहे, ते येत्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कळेल, की माझ्यामध्ये कुठली स्किल आहे म्हणून. आणि त्या स्किलनुसारच तुम्ही काम करा त्याच्यावर. येत्या 3 महिन्यामध्येच तुमचं फायनान्शियल कसं असेल, तर फायनान्शियलमध्ये तुम्ही थोडंसं जगलिंग करणार, की मी कुठे इन्व्हेस्टमेंट करू? मी अजून सेकंड ऑप्शन इन्कम सोर्ससाठी जर तुम्ही बघत असाल, तर ते. तुम्ही फायनान्शियलमध्ये थोडंसं तुमचं जगलिंग असेल, तुमचं माइंड थोडंसं फ्रिकली असेल, की हे करू का? ते करू का? हे केल्याने काय होईल? खूप विचार करणार. तसं करू नका. थोडंसं आहे ना स्वतःला फ्रीडम द्या. अ, जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट न करता छोट्या-छोट्या इन्व्हेस्टमेंट करून बघा. आणि करताना ते फ्री ठेवा. काय होईल, कसं होईल, करू का नको असे विचार नका करू. फ्री ठेवा स्वतःलाच. स्वतःला जेव्हा फ्री ठेवणार ना, तर तुम्हाला त्या छोट्या इन्व्हेस्टमेंट असेल किंवा छोटी तुमचं इन्कम सोर्स असेल, तर ते तुम्हाला कळेल, की कसं आहे, कसं नाही. तुम्ही त्याला ॲनलाईज करू शकताय. त्याच्यामुळे जास्त विचार नका करू, जास्त जगलिंग नका करू. स्वतःला फ्री ठेवा. रिलेशनशिप्समध्ये येत्या 3 महिन्यामध्ये खूप सुंदर आहे काळ. अबंडंट आहे. तसं तुमच्या लव्ह लाईफमध्ये इतकं काही इश्यू मला दिसत नाही. आधी पण नव्हता आणि आता येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पण नाही आहे. खूप छान आहे. अबंडंट होईल. अजून खूप सुंदर तुमचं जे प्रेम आहे ते बहरेल. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही एकमेकांची अजून काळजी घेणार, एकमेकांवर अजून प्रेम करणार तुम्ही. अ, सुंदर आहे तसं. खूप छान आहे. इतकं काही असं मेजर काही मला दिसत नाही. आणि काही खास लोकांसाठी जर ते
प्रेग्नन्सीचं जर ते विचार करत असतील किंवा त्याची वाट जर पाहत असाल प्रेग्नन्सीची, तर येत्या 3 महिन्यामध्ये त्याचे चान्सेस दिसतायत. खुशखबर मिळण्याचे चान्सेस दिसतायत मला. अ, त्याच्यामुळे ते पण आहे. प्रेग्नन्सीचे पण चान्सेस आहे. एकूणच तुमचं लव्ह लाईफ जे आहे ना, ते खूप प्रेमळ आहे, खूप सुंदर आहे. आणि एंजल्स तुम्हाला सांगते की येस, कार्ड आले येस. तुमचा हा 3 महिने जे आहे ना, ते खूप छान जाणार आहे. ते येस. आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आहे. जसं तुम्ही आता जे सध्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहात, त्याच्यातूनही तुम्ही बाहेर निघणार आहात. त्याच्यासाठी पण ते येस आलेलं आहे. किंवा तुमचे अजूनही काही छोटे-मोठे क्वेशन्स असतील, तर त्या क्वेशन्सचे आन्सर पण येसच आहे. एकंदरीत रीडिंग खूप सुंदर आहे, खूप सटल आहे. जर तुम्हाला ही माझी रीडिंग रेझोनेट जर झाली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. थँक यू. हॅलो पाईल नंबर 3. आज आपण सध्या तुमची आता जी काही करंट एनर्जी आहे ती बघणार आहोत. तर एक्सेप्टेशन्स तुम्ही खूपच अपेक्षा करतात लोकांकडनं, स्वतःकडनं, देवाकडनं. सतत हे आणि हे केलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे. त्या अपेक्षांमुळे ना काय होतं, तुम्ही स्वतः खूप खचतात. कारण की अपेक्षा आपल्या कधी पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे अपेक्षा थोड्याशा जरा कमी करा. नाहीच केल्या तर खूपच चांगले, पण आता सध्या जरा तुम्ही कमी करा आणि येत्या 3 महिन्यामध्ये त्याही तुमच्या हळू-हळू कमी होतील. अ, त्याची काळजी नका करू. पण तुम्ही स्वतः पण अपेक्षा करणं सोडून द्या. त्याच्यामुळे तुम्ही लो एनर्जीमध्ये जातात आणि मग तुमची कामं होत नाही मग पुढे. कन्फ्युजन राहतं मग किंवा त्याच झोनमध्ये राहतात मग अपेक्षांच्या. त्याच्यापेक्षा तसं नका करू. स्वतःला सेटल करा. अपेक्षांमधून बाहेर काढा स्वतःला. जर तुम्ही करिअरच्या येत्या 3 महिन्यामध्ये करिअर तुमचं कसं असेल, तर खूप सुंदर कार्ड आहे. ट्रॅव्हलिंग दिसतंय मला. तुम्ही अब्रॉडला जाऊ शकताय. जर तुम्ही बाहेर जर अप्लाय केला असेल जॉबसाठी, तर त्याचे मिळण्याचे चान्सेस आहे या 3 महिन्यामध्ये. किंवा तुम्ही एका जॉबवरून जर तुम्ही स्टेट लेवलला किंवा एखाद्या सिटीसाठी पण तुम्ही जर अप्लाय कुठे केला असेल नवीन जॉब, तर येत्या 3 महिन्यामध्ये ते होईल चान्सेस आहे. किंवा तुम्ही बिझनेस ट्रॅव्हलिंग, तुमचं जर बिझनेस असेल तर ट्रॅव्हलिंग खूप आहे या 3 महिन्यामध्ये. ते पण फक्त रिलेटेड तुमच्या कामाशी. कामा रिलेटेड तुम्ही खूप बाहेर राहणार. बॅलन्स राहणार आणि तुमची लाईफ. तुमच्या करिअरमध्ये आहे ना, खूप छान असं एक ना 3 महिन्यामध्ये असं ड्राफ्टिंग चेंज दिसेल तुम्हाला. तुम्ही आत्ता जसे आहात तसे 3 महिन्यानंतर तुम्ही जरा थोडे वेगळे दिसताल. तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार, करेज येणार तुमच्यामध्ये या 3 महिन्यामध्ये. त्यासोबत लाईफ जसं सांगितलं तसं बॅलन्स पण राहील. करिअरसाठी तुम्ही घरापासून थोडंसं डेफिनेटली लांब राहणारच आहे. सततचं ट्रॅव्हलिंग राहणार आहे. प्रॉस्पेरिटी पण येणार आहे तुमच्या लाईफमध्ये. त्या ट्रॅव्हलिंगसोबत तुमच्यासोबत प्रॉस्पेरिटी पण सोबत असणार आहे तुमच्या किंवा तुम्ही ती घेऊन पण येणार आहात ट्रॅव्हलिंगमधून. तर डेफिनेटली 3 महिन्यात खूप ट्रॅव्हलिंग दिसते. बाहेर जायचा जर योग असेल अब्रॉडला, तर तोही आहे. आता आपण फायनान्शियली बघूया, की येत्या 3 महिन्यामध्ये तुमचं कसं असेल. थोडंसं मला कन्फ्युजन दिसतं याच्यामध्ये, की फायनान्स कुठे गुंतवणूक करू, कुठे नाही. किंवा कसं मी माझं फायनान्स वाढवू. अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. कन्फ्युजन माइंडमध्ये असणार तुम्ही. तर कन्फ्यूज नका राहू. तुमचे थॉट्स जे आहेत ते तुम्ही क्लिअर ठेवा. एखाद्याचं जर तुम्हाला जर गाईडन्स घ्यायचा असेल, सल्ला घ्यायचा असेल, तर त्यांचा ऐका किंवा कोणी देत असेल तर त्याचं ऐका तुम्ही. हट्टपणाने बसून नका राहू. नाही मला करायचंच नाही फायनान्स, मला इकडे गुंतवायचंच नाही, मला तिकडे पण नाही किंवा मला कॉन्ट्रॅक्ट पण येईल तुमच्यासमोर कोणाशी कॉन्ट्रॅक्ट जर करायचं असेल. कॉन्ट्रॅक्ट करा, पण थोडंसं काळजीपूर्वक तो कॉन्ट्रॅक्ट करा. जर फायनान्शियली कॉन्ट्रॅक्ट जर कोणाशी करायचा असेल तर. तर तो कॉन्ट्रॅक्ट आंधळेपणाने नका करू. थोडंसं
विचार करून मगच करा किंवा कोणाच्या सल्ल्यानेच करा. कन्फ्युजन फक्त दूर करा बस. बाकी काही नाही. बाकी तुमचं लव्ह लाईफमध्ये खूप सुंदर. तुम्ही जर नवीन रिलेशन शोधत असाल लग्नासाठी, तर डेफिनेटली आहे. आहे. या महिन्यामध्ये आहे. येत्या 3 महिन्यामध्ये. अं, खूप छान आहे. जर तुम्ही आधीच ऑलरेडी जर कमिटमेंट असताल कुणाबरोबर, तर ते पण तुमचं लव्ह लाईफ खूप छान जाणार आहे. फुल एन्जॉय करणार. तुम्हाला एक त्याच्यामध्ये पण तुम्हाला ना तुमच्या रिलेशनशिप्समध्ये एक एनर्जी दिसेल. तुम्हाला खूप छान एनर्जी दिसेल. लव्ह लाईफची एक आनंदी, होप, एन्जॉय करताना तुम्ही पार्टनरसोबत. तुमचा पार्टनर पण खूप हॅप्पी असणार आहे. फक्त एवढंच आहे, की ज्या काही जुन्या गोष्टी असतील किंवा काही थोडंसं अनबन झालं, तर त्याला ना फॉरगिव्हनेस करा. त्याला सोडून द्या, माफ करा, सोडून द्या. छोट्या-छोट्या गोष्टींकडे फक्त लक्ष नका देऊ. तर तुमचं मग हे लव्ह लाईफ आहे ना खूप छान, हॅप्पी, एकदम मस्त जाईल. कारण की हे द सन कार्ड आहे, ते सेकंड पाईलमध्ये पण आलं होतं. तर खूप छान जाईल तुम्हाला. तुमचे हे 3 महिने जे आहे रिलेशनशिपचे, ते खूप सुंदर आहे, अबंडंट. आणि एंजल्स पण गायडन्स हेच देते की अबंडन्स. ह्या 3 महिन्यामध्ये तुमच्या करिअर, तुमचं फायनान्स आणि तुमचं रिलेशनशिप्समध्ये अबंडन्स आहे, अबंडन्स. ओके? तर खूप एन्जॉय करा. हे 3 महिने तुम्ही येणार आहे आणि ती एनर्जी अशीच ठेवा. जर ही रीडिंग तुमच्याशी रेझोनेट जर झाली असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. थँक्यू.